छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. खूप साऱ्या दिवसानंतर मित्रांनो आज ही व्हिडिओ बनते. तर आज स्पेशल दिवस आहे खूप. आज आहे महाशिवरात्र 2025 ची. तर आज आपण जाणार आहोत आमच्याकडे भागीरथी या ठिकाणी आणि तिथनं आपण जाणार आहोत तिलसा या ठिकाणी. तर तिलसाची यात्रा तुम्हाला मेन बघायला मिळेल. तशी तर खूप व्हिडिओ येतील, पण आपली स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरच राहील आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशीवर. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि मित्रांनो आपण आलेले दादाच्या घरी. हे बघू शकता माझ्या मागे दादाचं घर, त्याची गाडी, आपली हायाबुसा इकडे कुठे, ही आपल्या हायाबुसा इकडे आहे. आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जिथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे ते सफेद सफेद परशुरामाचं मंदिर आहे. त्याच्या खाली एक खालोखाल एक तलाव आहे आणि तलावाच्या साईडलाच आहे गुंजकेश्वराचं मंदिर, जिथे एक शिवलिंग आहे. आणि तिथनं आपल्याला जायचं आहे भागीरथीवर ना. भागीरथी या ठिकाणून आपल्याला जायचं आहे तिलसा या ठिकाणी. मित्रांनो इथं आपल्याला यायचं होतं. हे आपलं घर आहे, इथे आपण कधी येत असतो गणेश भाऊचं. आणि काय करतो भाऊ निघाला आता भाऊ निघाला. आपल्याला जायचं आहे या घराच्या मागे मंदिर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो जायला लागतंय. हा रस्ता आहे. जी ही घरं आहेत ते आपली सोनावणे भाऊंचं घर आहे, तिथे सगळी त्यांचीच घर आहे. आपण दुसऱ्या गुंजामध्ये आहेत आणि दुसऱ्या गुंजामधून आपल्याला जायला लागतं. हा रस्ता आहे. आणि बाबांनी इकडे व्यवस्था करावं. कसली व्यवस्था करावं आज? बाबांनी व्यवस्था करायला लावले इकडे. कसले टेबल बिबल सगळ्याची सुकेश्वर. इथे नारळ आणि फुलं, नारळ आणि फुलं इथे ह्या काकू घेऊन बसतात. आपली मंडळी आलेली या गुंजातली, ज्यांनी बरीचशी व्यवस्था केली. बरंच ना. हा आपला भाऊ आहे, आपण आपला मित्र आहे. सगळे मित्र आहेत, सगळे मित्र मंडळी वहिनी आहेत. कसा आहे बाबा? बरं आहे ना, मजेत. चला, आणि तुम्हाला दाखवू इच्छितो की इकडनं आपल्या परशुरामाचं मंदिर पण दिसतं. हे बघा इथं दिसतं. आता इथनं आपण भागीरथी या ठिकाणी जाऊन येऊयात. असंच बघा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्याकडचं भागीरथी म्हणजेच वज्राई किंवा वज्रेश्वरीचं मूल निवासस्थान तुम्हाला आता दाखवतो. हे मित्रांनो आश्रमशाळा आहे आणि आमचा हिरो. करा सुट्टी आहे का नाही मित्रांनो? तुम्ही ओळखत नसाल, पण हा माझा लहान भाऊ आहे. हा आता मी नाना लागतो. ऍक्च्युली सगळे आपलेच पोरं आहेत ना. ही आश्रमशाळा इथे आमची बरीचशी शिकलीत, म्हणजे मावशीचा मुलगा, आमचा गणू विनू, सगळी बरीच जण इथं आश्रमशाळेमध्ये शिकली. तर गुंजची आश्रमशाळा आहे. आणि मित्रांनो आपण या गुंजातून आता चाललोय. आपण आता हा गुंज पार करू आणि आता आपण काठीमध्ये एंटर करू. मित्रांनो तुम्ही काठीवर आले की काठीवर तुम्ही पश्चिम साईडला इकडे वळू शकता. जो नवीन रस्ता बनवलाय हा बघा. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर परिसर आहे. हे आपले गाववाले आहेत. दादा हाय करा एकदा. हाय. मस्त मजेत. आता तुम्हाला काय आणि तुम्हाला इकडचा एंटर दाखवतो. बघू शकता ही पूर्व दिशा आणि पूर्व दिशेने या पायऱ्या आहेत ज्या एंटर करू शकता तुम्ही आतमध्ये मंदिरामध्ये. कधी आलात तुम्ही दर्शनासाठी? हा, हे माझ्या मित्राचे वडील आहेत आणि हे पण दर्शनासाठी आले. तिथे भागीरथी अशा 3 देवी लागतात. तर त्या 3 देवी हे बघू शकता. अतिशय सुंदर असं इथे एक नंबर प्रसन्न वातावरण भागीरथी या ठिकाणी. अतिशय सुंदर हे बघू शकता. दुसऱ्या मंदिरातला सीन आहे. इथे पण रेणुका आणि कालिका 2 देवी अशा आमच्याकडे आहेत. इकडनं पाणी यायचं
या डोंगरीशी जास्त जर पूर झाला, पाणी यायचं, तर मग इथून पाणी आपल्या कुंडामध्ये जायचं ना, कुंडामध्ये ती घाण साचायची. म्हणून आता हे जे तुम्ही पाईप बघताय ते पाईप टाकलेले आहेत आणि इकडनं सगळं पाणी मग त्या दिशेला त्या साईडने निघून जातं. बुधावली गावचे सरपंच काय आपल्याकडं खजूर आहे, खजूर आहे ना, नारळ आहे, बिस्लरी आहे. हा सगळं आहे आपल्याकडं. हे बघा तुम्ही याल ना, तर हे ठिकाणी तुम्हाला हे काका दिसतील, त्यांच्याकडून तुम्ही घ्या, ते पण घ्यायचं. तुम्हाला दुकानं लागले दिसतील. आता सकाळी सकाळी आता दुकानं यायला लागले. चला तर मग आता बघा मित्रांनो, आपण ज्या मंदिराच्या परिसरामध्ये आलोय भागीरथीला, तर ते मंदिर इकडे मागे आहे. इथे आपण केळींच्या या बघू शकतो, जे पीक लावलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी, तिन्ही बाजूनी डोंगरे आहेत. ही डोंगरी बघा माझ्या मागे, ही आहे उत्तर दिशेची, ही आहे पश्चिम दिशेची डोंगरी आपल्या मागे, आणि ही आहे दक्षिण दिशेची डोंगरी. 3 डोंगरांच्या याच्यामध्ये बसलेलं आमचं छानसं सुंदरसं ठिकाण म्हणजे भागीरथी. तुम्हाला येऊन खूप खूप छान वाटेल. म्हणजे जिकडे पण तुम्ही जाताय जास्त गर्दीच्या ठिकाणी, त्याच्यापेक्षा जर तुम्ही अशा ठिकाणी जाल तर तुम्हाला शांती आणि जीवाला एकदम थंडावा वाटेल. कारण इथे जास्त ती क्राऊड नाही तेवढा, किंवा जास्त एवढा आरकोड गोंगाट नसतो, म्हणजे जास्त आवाज नसतो कोणाचा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल. आणि हा निसर्ग पण इकडे एकदम निसर्गरम्य निसर्ग आहे. आणि शेती पण इकडं अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. आजूबाजूला तुम्ही बघाल इकडे मंदिराच्या साईडला, तर इकडे शेती पण एकदम अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. पाण्यापिण्याची सोय पण तुम्ही बघू शकता. हे बघा बोरिंग विरिंग मारून सगळीकडे पाईपलाईन आहे. तर इथलं जीवन एकदम शांततेच्या ठिकाणी असं आहे. इतर दिवशी तर सगळं शांत असतं. आता आजचा महाशिवरात्रीचा दिवस, ज्या दिवशी मला गुण बुधावली, काटे, देवघर, आमच्या आजूबाजूच्या गावातलं जे पण तुम्ही बघत असाल तर त्यांना माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी इथे तर आपल्याकडे यात्रा तर एकदम जोरदार भरते. आता तुम्हाला माझा आवाज कमी कमी होत जाईल, कारण इकडे एकदम गाण्यांचा आवाज तुम्ही बघू शकता, एकदम जास्त आवाज आहे गाण्यांचा. त्याच्यामुळे सगळ्यांचा आरकोट आहे. हे बघू शकता आमच्या गावातले, मी माझ्या वर्गातले, आणि हा माझा भाऊ बरं आहे ना. चल मग आता आम्हाला पुढचे दिवसा जाऊन येतो. चला मित्रांनो, आपण निघूयात आता. आपण या ठिकाणी आपल्याला तिलशाला जायचं. आणि वेलकम आहे तुमचं मित्रांनो तिलशा गावामध्ये, किंवा तिलशाच्या मंदिराच्या इथे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप सारी पब्लिक आहे, खूप सारी पब्लिक. आणि हे मंदिर जिथे आपल्याला यायचं होतं. आणि असंच बनून राहा आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मासे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हात खूप कापतोय मित्रांनो. हा, हे आपले गावकरी येतो का, हे गाववाले आहेत. उद्या येतील हो का, उद्या ब्लॉगवर येईल. तुम्ही असंच बनून राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला मासे दाखवतोय. आणि माशांच्या नंतर आपण जाऊयात वर मंदिराचं जवळून. पण एकदम हे घेऊ, व्ह्यू घेऊ, आणि तुम्हाला बघायलाच भेटेल मंदिर कसं आहे. बघू शकता कुंडाच्या जवळ पण किती गर्दी आहे. वरपासून खालपर्यंत गर्दीच गर्दी आहे. आणि मासे बघायला भेटतील. असेच राहा तुम्ही. तुम्हाला मासे दाखवतो मी आता. आणि मित्रांनो, मासे तर दिसत नाही आम्हाला. ते काका म्हणतात की सकाळपासून तर एकदम जास्त फुल झाले असेल ते खाऊन. तर आता एवढा दिसत नाही, पण जेव्हा दिसतील तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेन. तोपर्यंत आपण आहे तिथं थोडा वेळ. ते कचरा काढतात, त्यांच्या हातामध्ये तुम्हाला दिसत असेल जालीने विणलेला एक कचरा काढण्यासाठी. आणि मला वाटतं हे व्हाईट टोपीवाले जे पण आहेत ते पण मंडळ आहे वाटते, मंडळाचे सदस्य आहेत. बघा मित्रांनो, ही असते कलाकारी, ओरिजिनल कलाकारी ही आहे मित्रांनो. 20
पॉम्पलेट आहे, मला एक द्या ना. हां हां, मसाला मारून द्या थोडासा. ओके, थँक्यू. आणि आपल्या मागच्या साईडला एकदम मंदिर तुम्ही बघता इथे मंदिर आहे. आणि जाऊयात आपण जवळून घेऊया थोडासा व्ह्यू त्याचा. विठू माऊलीच्या सिरियल मध्ये आता आपण जाऊ आपली कला जाऊयात. आता आपण मंदिराच्या त्या साईडला जाऊ. तोपर्यंत तुम्ही बनून राहा आपल्या व्हिडिओमध्ये. वेगवेगळे गुण आपल्यामध्ये लपलेले असतात, दवडलेले असतात. बसायची मंदिराच्या समोर एकदम कुठेतरी आपल्याकडे कमतरता असते आणि म्हणूनच आपण चाललो आहोत त्या साईडला मंदिराच्या माऊलींचं म्हणजे वाडा साईड. या ठिकाणी कला वाडाची साईड जे आपण प्रत्यक्ष व्यक्ती वाडा साईड विशेष आम्हाला संधी उपलब्ध झाले. तरी सर्वांनी शुद्ध घटकात पाणी प्या. प्रसादाची ही मंदिराची मागची बाजू आहे मित्रांनो. हे मागच्या पायऱ्या आहेत. मागच्या पायऱ्या म्हणजे दक्षिण दिशेच्या पायऱ्या, ज्याच्यातून भाविक दर्शन झालेले भाविक या साईडने मागे निघतात आणि इकडनं मग निघून जातात. नदीचं पात्र आहे, जी वैतरणा नदी आलेली आहे तर ते खालच्या साईडचं पात्र आहे. आणि हे आपलं मंदिर. मित्रांनो रांग बघा, कमसे कम ही रांग 700 ते 800 मीटर पासून रांग मंदिरापर्यंत लागले मित्रांनो. माझ्या मागे किती गर्दी आहे. कॅमेरामध्ये न दिसत नाही मित्रांनो का किती आहे काय नाही, पण तुम्ही माझ्या मागे गर्दी चेक करू शकता. तरी आपण शॉर्टकटने आलो आहे. जर आपण त्या रस्त्याला गेलो तर तिथून माणसं फिरतात तर तिथे आपल्याला खूप सारी गर्दी भेटली असते. तिथून आपल्याला जागा पण नसते भेटली. पण आपण शॉर्टकट रस्त्याने आलो आहे. पुलाच्या खाली आलो आहे. पुलाच्या वर पण बघू शकताय, पुलाच्या खाली पण बघू शकताय. हे पाणी वाहतं वरच्या साईडने शॉर्टकटने आणि हे जातं कुंडाकडे. खालच्या दिशेने कुंड आहे आणि वरनं येतं. मासे आपल्याला मगाशी बघायला नाही भेटले निघाले मित्रांनो, पण तरी पण आता जाऊन बघतोय की जर असतील मासे तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. इथे नाही आहेत. अतिउत्तम काम करायला लावलं मित्रांनो. त्यात कचऱ्यांचा काढून टाकायला लावलाय. माझं म्हणणं आहे की मित्रांनो की महाशिवरात्रीच्या दिवशी हा कचरा नाही तर इतर दिवशी पण हा कचऱ्यावर लक्ष दिला पाहिजे. जो शक्यतो जास्तीत जास्त जेवढी पण तीर्थ ठिकाणं आहेत, जेवढी पण असं भक्तिभावाची ठिकाणं आहेत ना, त्या ठिकाणी इतर दिवशी लक्ष नाही दिलं. आणि जो दिवस महत्त्वाचा असेल त्या दिवशी लक्ष देतात. अतिशय चुकीची गोष्ट आहे, त्या दिवशी लक्ष दिलं पाहिजे. आणि खालच्या भागामध्ये मासे नाही आहेत मित्रांनो, दिसत नाही आहे. तुम्ही दिसत असं तर तुम्हाला नक्कीच दाखवलं असतं, कारण आपला तो मेन पॉईंट होता मासे दाखवण्याचा. पण मासे खालच्या भागामध्ये दिसतच नाही. तरी बघू आपण ट्राय करू थोड्या वेळा. जमलं तर ठीक, नाही जमलं तर तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला दाखवलं होतं ही गर्दी क्राऊड किती क्राऊड आहे हा मित्रांनो. गाईज व्ह्यू चेक करा. खूप तुम्हाला अल्ट्रा वाईट दिसत असेल याच्यामध्ये. हा बघा, हा दादा आहे, याच्याकडे सेल्फी स्टिक. सेल्फी स्टिक दाखवा दादा. सेल्फी घेतो अंदर. सेल्फी स्टिक आहे. जर तुम्हाला विकत पाहिजे असतील, कोण ब्लॉगर असेल माझ्यासारखा त्याला भेटू शकतात. किती रुपये दादा? 100 रुपयाला. जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव म्हणजे 19 जिल्हा जळगाव. आणि कुठेही असता का तुम्ही कुठल्याही यात्रेमध्ये? यात्रा आम्ही जातो. छान आहे. डिस्टन्स आपण पकडू. तसे पंडाळामध्ये पण जातात, परती मिश्र बागेश्वर धाम मध्ये पण पंडाळामध्ये पण जातात आम्ही. मित्रांनो देव मासे तर आपल्याला बघायला नाही भेटले, पण ट्राय केली आपण शेवटपर्यंत. आताही बरीचशी लोक इथं उभी आहेत, बरीचशी माणसं, बरीचशी भाविक जे पण आहेत ते उभे आहेत, पण त्यांना पण बघायला नाही भेटत. कारण देव मासे वर नाही आलेले आणि आपण पाण्यात नाही जाऊ शकत. ही मेन गोष्ट आहे. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. एकदम हजारो लाखोच्या संख्येमध्ये माणसं आहेत. जेवढी कॅमेरा कॅप्चर किंवा कॅमेरामध्ये तुम्हाला तेवढी समजणार नाही तेवढी गर्दी आहे मित्रांनो. आणि तरी ट्राय चालू आहे लोकांची की मासे येतील आणि आम्ही बघू.
पण मासे वर नाही आलेले, त्यामुळे त्यांना बघायला म्हणजे मला पण नाही बघायला भेटले, तुम्हाला बघायला भेटले नाही. मी तुम्हाला तेच दाखवणार होतो की मासे येतील तर मग आपण दाखवू आपल्या व्हिडिओमध्ये, पण मासे नाही आलेले अनफॉर्च्युनेटली. बट तुम्हाला मंदिर दिसलं असेल आणि दर्शन पण झालं असेल व्हिडिओच्या माध्यमातून. आणि फायनली मित्रांनो आपण घरी नाही गेलेलो, आपण आलोय नागनाथावर. या दिशेने आलोय आपण, या साईडने मागून, आणि आपल्याला या साईडला जायचं आहे. इकडे बघताय तुम्ही ते आहे मंदिर, आणि तुम्हाला थोड्या वेळाने मी मंदिर दाखवतो. इकडे माझे 2 मित्र भेटलेत गावातले, त्यांच्याशी भेटा. आपली गाडी पण इथंच पार्क केलं आणि पोरा पण आपले आहेत, दोन गावातले आपले मित्रमंडळी आहेत, आणि हा पण आपला एक मित्र आहे. तर आता आपण जाऊयात मंदिरापर्यंत. मला काही इकडची जास्त माहिती नाही मित्रांनो, पण तरी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला मी इथे जाऊन ना. चला भाऊ, नाही येतो मी. हां, तर आता जाऊयात आपण तिथे मंदिरावर, आणि मंदिरावर तुम्हाला दाखवतो कुठला सीन आहे काय नाही. तिथे पण गर्दी आहे, पण बऱ्यापैकी म्हणजे बघा, बघू शकता माझ्या मागे. आम्ही आज इथे कॅम्प लावलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडेपाडा. हे तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर मराडेपाड्यामध्ये होत आहे. तर लोकार्पण सोहळ्याचं 14, 15, 16, 17 मार्च हे कार्यक्रमाची रूपरेषा याच्यावर आहे. इन्व्हिटेशन कार्ड देण्यासाठी आम्ही इथे कॅम्प लावलेला आहे. तर सर्वांनी मंदिराच्या उद्घाटनासाठी, लोकार्पणासाठी, सोहळ्यासाठी सर्वांनी यायचं आहे. अतिशय सुंदर भावना, जी पण कामगिरी करताय एकदम छान करताय तुम्ही, एकदम छान करताय. जय शिवराय. जय शिवराय, जय शिवराय. चला, या साईडने पण यात्रा आहे, म्हणजे या साईडने पण आहे आणि या साईडने पण आहे, दोन्ही साईडने. एका साईडने तुम्ही जाल तर एका साईडने मंदिर आहे. हे जे मंदिर आहे ना, याच्या खाली पण बोलतात की दुसरं पण मंदिर आहे त्या साईडला. तर तुम्हाला कच्च्या पायऱ्या लागतील मागच्या साईडने, आणि त्या साईडने तुम्ही पुढे जाऊ शकता. दादा, किती दूर मंदिर आहे अजून असं 300 मीटर असेल. 300 मीटर मंदिर आहे ना? 500 मीटर. ओके, थँक्यू. तर आपण तुम्हाला दाखवतोय त्या मंदिरावर जाऊन ना की हे मंदिर कसं आहे काय नाही. असेच ब्लॉगमध्ये राहा मित्रांनो. एका ब्लॉगसाठी खूप मेहनत करायला लागते, आणि नवीन असल्याने नक्की सबस्क्राईब करा. ज्यांनी नसेल केलेलं त्यांनी सबस्क्राईब करा. नागनाथांचं एकदम अतिशय सुंदर अशा निसर्गामध्ये वसलेलं हे नागनाथांचं मंदिर आहे. सिद्ध नागनाथ बाबा, सिद्ध नागनाथ बाबा त्यांची समाधी आहे का? समाधी आहे. ओके, म्हणजे आतमध्ये समाधी आहे का? हो, आतमध्ये समाधी आहे. हां, आणि तिथे पिंड करून टाकली, मग शंकराची पिंड करून टाकली आहे. असं आहे का? ओके, अतिशय प्राचीन, आणि हे म्हणजे जसं त्याला सांगतात काय म्हणतात त्याला, आपल्याला जागृत स्थान म्हणून स्थान आहे. हां, ओके. आणि तुम्हाला जे पण काय तुमची जर काही इच्छा असेल पूर्ती, तर ती इच्छा तुमची इथे होते. ओके, हां, म्हणजे असं अनुभवलेलं आहे बऱ्याचशा लोकांनी. हां, ठीक आहे. थँक्यू. हे नदीचं पात्र आहे, आणि नदीच्या पात्रावरच हे आंबेस्ते गावाच्या उत्तर दिशेला असं एकदम अतिशय सुंदर वातावरणामध्ये स्थित असं नागनाथांचं असं मंदिर जाहिरात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची जी संकल्पना आहे, तर याच्याबद्दल आपले काका पण सांगतात की अतिशय सुंदर अशी कल्पना आहे. ते खरोखर आराध्य दैवत, प्रत्यक्ष नुसता राजा झालेला नाही, बरोबर. तर छत्रपतींनी स्वतः हातात तलवार घेऊन कार्य केलेलं आहे. म्हणून हा सर्व मानाचं स्थान होतं. आणि हे आतापर्यंत वास्तविक पाहायला गेलं तर 400 वर्षामध्ये कोणाची कल्पना आली नाही, आणि म्हणून त्यांचा मनापूर्वक धन्यवाद देतो, आणि त्यांना शतशः ऋणी आहे. ओके, वैयक्तिक स्वरूपात मी सांगतो. थँक्यू. मी जाता वेळेस त्या मुलांना भेटतो, परत तुमची व्हिडिओ पण दाखवतो. ठीक आहे. पण आतला व्ह्यू दाखवतो तुम्हाला की आतमध्ये आपण आलोय, तर इथला व्ह्यू कसा आहे तुम्ही रांग बघू शकता. भक्तांची किती आहे खालपर्यंत, आणि नदीच्या एकदम काठाला बसलेलं असं मंदिर. तीनशेनंतर 2 नंबर जी गर्दी असेल मला वाटतंय ती इथेच असेल नागनाथावरच. ही खूपच गर्दी वाटते मला, आणि गला सुटतो मित्रांनो, कारण उन्हाचा धाप जो आहे ना खूप आहे, खूपच गरम करते, खूप गरमी आहे. आणि ओळखीची पोरा भेटलेली आपले करा कुठे आहे. आणि इथे ही ग्रामस्थांनी चांगल्या रीतीने सगळी सोय करून ठेवलेली पाणी पिण्याची तर चांगली गोष्ट आहे. बघू शकता या आजींना तहान लागली जशी आपल्याला कोणालाही लागते. हां,
आपल्या माध्यमातून आता इथे सगळी 5,000 लोकांची आपण सेवा केली. हां हां सरबत आणि सगळी मोफत वातावरण केलेले. बरोबर. दादाने एकदम अतिशय खूप छान म्हणजे सामाजिक दृष्टीने बघायला गेलं तर खूप मदतीचा हात पुढे केला की सगळ्या लोकांची येणाऱ्या जाणाऱ्यांची इथे पिण्याची सोय तुम्ही बघू शकता आणि सरबत बिरबत सगळे त्यांनी एकदम मोफत सगळं त्यांच्या मंडळातर्फे केलं. अतिशय खूप धन्यवाद दादा की खूप छान. जय श्रीराम जय श्रीराम. हे ते भैरवनाथांचं मंदिर जिथे ही आजची रांग लागलेली आहे भाविकांची. तिकडनं येतात आणि आतमध्ये दर्शन चालू आहे मित्रांनो. खानेरीचे का? आणि दरवर्षी येत आहे का इथे? दरवर्षी. ओके. तर मित्रांनो आता इथे आपण दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण निघत आहोत आपल्या याने. दादा येतो. अरे हे आपले व्हिडिओग्राफर ओळखलं का यांना? पुन्हा नवच्या लग्नातले आणि आमचे एकदम चांगले भाऊ, पण आता ते सध्या बिझी आहेत ना त्याच्यामध्ये. बाकी काय होतं माहित ना. चला दादा येतो येतो. तर मग आता आपण जाऊयात. इथे झालंय भैरवनाथांचं आपलं दर्शन झालंय. त्याच्यानंतर आता आपण जाऊयात ज्या दिशेने आपण आलोय त्या दिशेने आपण आलो होतो. अरे कुठे आहे कुठे सगळी काय आपली ही आपली लोहपाले मित्र आहेत. उद्या ब्लॉग येईल आपला गौरव होईल. ठीक आहे बाबा. तर जाऊयात आता आपण. इथं आपले मित्रमंडळी भेटली होती जरा ओळखीची. तर आपण जाऊ म्हणजे आता चाललोय आपण घरी. आम्ही आज इथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण सोहळ्याचे पत्रक वाटण्यासाठी इथे आम्ही आज आलेलो आहोत. इथे कॅम्प लावलेला आहे छोटासा आणि आपले कार्यक्रमाची रूपरेषा 14, 15, 16, 17 मार्च ही अशी असेल. तर सर्वांनी या कार्यक्रमासाठी यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आपल्या मराडेपाडा गावात होत आहे आणि तिथली मूर्तीचं प्राणप्रतिष्ठान 17 तारखेला होणार आहे. तर ती मूर्ती आपण जी राम मूर्ती जिथे बनवली गेली आहे रामाची, आपले प्रभू श्रीरामांची, त्याच कारागिरीने आणि तशीच त्याच दगडाने आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली गेली आहे आणि ती पाहण्यासाठी सर्व लोकांना आमंत्रण करीत आहोत आम्ही 17 तारखेचं. जय शिवराय. जे पण सांगितलं ते खूप छान सांगितलं. कारण आपल्या संस्कृतीसाठी किंवा हिंदूंसाठी याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली होऊ शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कुठल्याही देवापेक्षा कमी नाही. देवाच्या वरती आम्ही त्यांना ठेवतो. आम्ही त्यांच्या पायाची धूळ आहोत. तर हे जे पण ती मंदिराची संकल्पना आहे ना, जे पण मंदिर होते अतिशय सुंदर गोष्ट आहे ती. आणि माझा खूप खूप त्यांना अभिनंदन आहे की त्यांनी ती गोष्ट साकारायला लावले. तर अतिशय धन्यवाद मित्रांनो की जे तुम्ही जी पण मोहीम चालवली ते एकदम खूप छान आहे. चला तर मग जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव.